Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. आम्ही त्याच्यावर अगोदरच बहिष्कार केलेला आहे. अशा केसेस अगोदरच यापूर्वी झालेले आहेत, पण 17-18 वर्ष झालं जवळपास तो या गावात राहतच नाही. तरी आम्ही असा निषेध करतो की याच्यानंतर अशी घटना झालीच नाही पाहिजे. याच्यासाठी ना शासनानं प्रशासनानं जागीच मृत्यूची सोय केली पाहिजे, म्हणजे फाशीची शिक्षा देण्याची व्यवस्था केली पाहिजे. असा नराधम असा अगदी मोकळ्या ह्याने फिरतोय की काही केलं नाही. जसं काही केलंच नाही. आणि ह्या वृत्तीची माणसं हा एकच आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही आहेत ना. म्हणजे याला जर फाशी झाली तर मला असं वाटतं 7-4 थांबू शकेल. आणि माझा महिला वर्ग कोण करू शकत नाही, त्यांना नाही असं धाडस कोण परत कोण करू शकत. तुम्हाला कसं आहे, माझं म्हणणं आहे सरकारने आहे ना ते संरक्षण वेळेला द्यावं. सावडे गावामध्ये आता तरी सध्या नाही येत. ती 4-5 वर्षापूर्वी आली होती, पण इथून पुढे आम्ही त्यांना गावात घेणार नाही, त्यांच्या फॅमिलीला पण. आणि त्यांच्या कुटुंबाला पण आम्ही इथं घेणार नाही, असं आम्ही निश्चित करतो. ताई, काय सांगताल ह्या कृत्य जे खराब झालेलं आहे एका छोट्या मुलीवर, हा अतिप्रसंग झालेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? अतिप्रसंग म्हणजे फारच वाईट झालेला हा. असा म्हणजे कधी कुणावर अशी वेळ येऊच नाही. आणि ज्या प्रकारे त्यांनी ना त्या मुलीला त्रास दिला ना, तशाच प्रकारे त्याला सुद्धा त्रास व्हावा अशी आमच्या सगळ्या गावातल्या महिलांची इच्छा आहे. कारण जसा जसा त्या मुलीला त्रास झालाय त्या पद्धतीने त्याला त्रास व्हायलाच पाहिजे, त्याला फाशी ही झालीच पाहिजे. या नराधमाने खूप वाईट कृत्य केलेलं आहे. तरी आमची अशी इच्छा आहे की त्याला फाशी ही सजा व्हावी, ही आमची महिलांची इच्छा आहे. आणि त्यांचं कुटुंब हे गावामध्ये परत वास्तव्याला आलं नाही पाहिजे, आमची एवढीच इच्छा आहे. आणि त्या बालिकेला न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे. म्हणजे तिला एवढी बेकार मारली, तसंच त्याला पण त्रास झाला पाहिजे. त्याला पण त्याच्याशी पाठ काढून, जसे तिला त्रास झालाय तसं ते कृत्य करताना तिला जसा त्रास झालाय तसं त्याला पण झाला पाहिजे, बस एवढीच इच्छा आहे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.